एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही तोंड वर करून गेलो फिरायला. तर जय शिवराय मित्रांनो, कसे आहात सगळे? तर सकाळी सकाळी ना आम्ही तर रूमवरून आमच्या पहाटे 4 वाजताच निघालो होतो. सो परत 8-8:30च्या दरम्यान आम्ही एका ठिकाणी उन्हामध्ये थांबलो आणि तिथे थोडा रिलॅक्स वगैरे केला आणि तिथून परत पुढे निघालो. आणि तिथे गेल्याच्या नंतर ना गाडीमध्ये थोडंफार पेट्रोल वगैरे टाकलं आणि परत आम्ही पोहोचलो गोंदवल्यामध्ये. तिथे भरपूर सारी गर्दी होती, पण आम्हाला तिथे चहा वगैरे घ्यायचा होता कारण अजून पुढचा प्रवास खूप लांब होता. त्यामुळे मग तिथे थोडं थांबलो, चहा वगैरे घेतला आणि नाश्त्यासाठी वडापाव घेतला. पण खरं सांगते, मी ह्या आधी भरपूर ठिकाणी वडापाव खाल्ला आहे, पण अशी चव कुठंच नव्हती खरंच. वडापाव ना खायला बिलकुल आवडत नव्हता, कारण वडापाव बिलकुल सुद्धा चांगला नव्हता. कशी तरी त्या वडापावसोबत मिरची होती, त्यामुळे आम्ही तो वडापाव संपवला. आणि घेतेवेळी सरकारांनी एकदम 2-2 घेतली होती, त्यामुळे ती कशी संपवायची समजत नव्हतं, कारण थोडीसुद्धा त्याला चव नव्हती. पण तसंच आम्ही मिरची कांद्यासोबत तो वडापाव संपवला आणि दोघांनी तिथे नाश्ता वगैरे करून परत पाण्याची बॉटल घेतली, कारण तिथलं पाणी प्यायला सरकार नको बोलले, कारण चांगलं नसतं, उघडं वगैरे असतं. आणि मग तिथून परत पुढच्या प्रवासाला लागलो आम्ही. आणि आम्ही कुठे गेलतो ही बघण्यासाठी संध्याकाळचा ब्लॉग नक्की बघा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.